आपण डाळ तांदूळचे आप्पे बनवणार आहोत। यासाठी आपण घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ, पाव वाटी चणा डाळ, पाव वाटी उडीद डाळ आणि त्याहीपेक्षा थोडी कमी मुगाची डाळ। आता आपण हे डाळ तांदूळ सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत रात्रभर। तांदूळ धुतल्यानंतर मी 2 तासानंतर हे बॅटर सर्व बारीक करून घेतलेले आहे। हे पहा, हे बॅटर मी रात्रीच बनवून झाकून ठेवले होते। कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरता खूपच छान आपले बॅटर इथे तयार झालेले आहे। रात्रभर भिजल्यामुळे अगदी फ्लफी मऊ लुसलुशीत आप्पे तयार होतील असं बॅटर इथे तयार आहे। आप्पे बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 1 अद्रकचा लहान तुकडा, जिरे आणि कोथिंबीर। हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण आता हे अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट हे आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत। सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे। मीठही मी याच्यात टाकून घेतले आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आप्पे बनवण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेले आहे आणि यात मी आता बॅटर टाकते। पात्रावर झाकण ठेवून 5 मिनिटे हे आप्पे मी वाफवू दिले आहेत आणि हे पहा, मी तुम्हाला एक उलटून दाखवते। एका बाजूने झाल्यानंतर हे मी उलटून पुन्हा आता हे झाकून 5 मिनिटं वाफवून घेणार आहे। 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि पहा, वाव, किती सुंदर आप्पे इथे आपले तयार झालेले आहेत। एक मी तुम्हाला इथे काढून दाखवते आणि आतून किती जाळीदार, किती फ्लफी मऊ लुसलुशीत आप्पा तयार झालेला आहे। आतून किती जाळीदार तयार झालेला आहे आणि किती मऊ लुसलुशीत झालेला आहे हे पहा, तुम्ही पाहू शकता। खूपच जाळीदार असे हे आप्पे तयार झालेले आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की कळवाल। सोबत चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत 3-4 हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या आणि शेंगदाणे। नेहमीची हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी यापेक्षा काहीतरी वेगळी चटणी आपण इथे बनवणार आहोत। तर यासाठी मी हे साहित्य घेतले आहे। आता मी हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून मी इथे थोडी 1 चमचा चणा डाळ इथे टाकत आहे आणि 1 चमचाभर उडदाची डाळ घ्यायची आहे। हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। चणा डाळ आणि उडदाची डाळ छान फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व बारीक करणार आहोत। त्यात मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। तेल आपले गरम झालेलं आहे आणि यात मी मोहरी घालते। मोहरी ही खूप छान अशी आपण तळली, छान अशी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी इथे तयार आहे आणि चटणीवर घालणार आहोत। खूपच छान अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि मला नक्की कळवाल की कसे झाले तुमचे आप्पे। पुन्हा एकदा मी हा आप्पा तुम्हाला खूपच छान, सुंदर आणि चवीलाही टेस्टी असे आप्पे आपले इथे तयार झालेले आहे। आतूनही खूप जाळीदार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। वाव,